नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर नाही, मिस्टर प्रोफेसरच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर बघा, MMPचं लेक्चर नंबर 4. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण फोकस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर केला होता आणि प्रिव्हियस इयरचं एक्झाम्पल पण आपण बघितलं. तर बघा, पुन्हा या लेक्चरमध्ये आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर एक दोन क्वेश्चन्स करण्याचा प्रयत्न करू, कारण की हा इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे. ओके, त्यासाठी मी याही लेक्चरमध्ये तेच डिस्कस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर इम्पॉर्टंट आहे. ओके, हा क्वेश्चन म्हणजे कसं, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितलात तर तुम्हाला समजून असेल की हा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा, आपण आता बघूया. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 ऑन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र सेटच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर हा फॉर्मॅट अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बघा, एक्झाम्पल आहे तुम्ही कॉस क्यूब एक्स, ओके, dy/dx प्लस y टाइम्स किंवा कॉस एक्स इंटू वाय इक्वल्स टू साइन एक्स. ओके, म्हणजे जर सुरुवातीला जर बघितलं तर असं कोणत्याच अँगलनी वाटत नाही की हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्ममध्ये आहे. तर जनरल फॉर्म आपण साईडला लिहून घ्यायचा, dy/dx प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. आता या जनरल फॉर्ममध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न करायचा. जनरल फॉर्ममध्ये काय, इथे फक्त dy/dx आहे. ओके, इथे फक्त आपल्याला dy/dx पाहिजे, म्हणजे याचं काही काम नाही. तर काय करायचं, थ्रू आउट इक्वेशनला कॉस क्यूब एक्सनी काय करायचं, डिवाइड. तर बघा, dy/dx. ओके, इथे डिवाइड केलं म्हणून तो टर्म चालला गेला. कॉस एक्स आहे की नाही, इथे काय राहिलं आता, कॉस एक्स डिवायडेड बाय. ओके, बघा, कॉस क्यूब एक्सला तुम्ही असं लिहू शकता का, कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आहे की नाही. कॉस क्यूब एक्सला आपण असं लिहू शकतो, डिवाइड केलं, प्लस इंटू वाय ओके इक्वल्स टू साइन एक्स, बघा, डिवायडेड बाय कॉस क्यूब एक्सला पुन्हा आपण कसं लिहू शकतो, कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. अप टू दिस नो प्रॉब्लेम. बघा आता dy/dx, बघा, एक कॉस गेट कॅन्सल, राहिलं काय, 1/cos स्क्वेअर एक्स इंटू वाय इक्वल्स टू साइन एक्स बाय कॉस एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये 1/cos स्क्वेअर एक्स. आता बघा, सेक एक्स इक्वल्स टू ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन 1/cos एक्स. ओके, आलं लक्षात, म्हणजे 1/cos एक्स इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, सेक एक्स. तर असं लिहू शकतो का मग, 1/cos स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे अकॉर्डिंग टू द ट्रिग्नोमेट्री रिलेशन वी कॅन राईट. म्हणजे आता dy/dx प्लस 1/cos स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो मी, सेक स्क्वेअर एक्स इंटू वाय इक्वल्स टू टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. आता या फॉर्मला जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करा. बघा, हा झाला पी ऑफ एक्स, हा झाला पी ऑफ एक्स, म्हणजे पी ऑफ एक्स किती आहे, सेक स्क्वेअर एक्स. क्यू ऑफ एक्स किती आहे रे, जी काय राईट हँड साईड असते ती काय असते, क्यू ऑफ एक्स. तर किती आहे, टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. ओके, त्यानंतर बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, त्यानंतरची स्टेप काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू ई पॉवर इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स dx. आता बघा, सिम्पल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स आहे सेक स्क्वेअर एक्स. तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रल काय राहणार, टॅन एक्स. मी भरपूरदा सांगितलं आहे. देअरफॉर इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल्स टू टॅन एक्स. अपोजिट. ओके, जर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे तर सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रल काय पाहिजे, टॅन एक्स. तर बघा, सिम्पली इंटिग्रेटिंग फॅक्टर ई पॉवर इंटू टॅन एक्स. ओके, आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर आता रेडी झाला.
आता काय हो, आता काय जनरल सोल्युशन सर, असं कसं? ठीक आहे ना बेटा, बघा जनरल सोल्युशन y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर ओके इक्वल्स टू इंटिग्रल q ऑफ x ओके इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. y इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? e पॉवर tan ऑफ x इक्वल्स टू इंटिग्रल. व्हॉट इज q ऑफ x? q ऑफ x का आपल्याकडे tan x इंटू सेक स्क्वेअर x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? e पॉवर tan x dx प्लस म्हणजे आता जर बघितलं तर अक्षरशः चक्करच येईल की हा इंटिग्रल आपण कसा सॉल्व करायचा. बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा अडीअडचणी येतात थोडं वाटते ना की चला हा इंटिग्रल आपल्याकडनं सॉल्व होणार की नाही. होणार, बिलकुल होणार ना. बघा काय करायचं ना, बघा इथे तुम्हाला tan x दिसतो, इथे tan x दिसतो, तर काय करायचं आपण tan x इक्वल्स टू z पुट करायचं. ओके आता इंडिपेंडंट व्हेरिएबल इथे एक्स आहे, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स सेक स्क्वेअर एक्स. ओके सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू डी झेड इक्वल्स टू वॉट? डी झेड. आता बघा सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सच्या जागी तुम्ही काय पुट करू शकता? डी झेड. म्हणजे टॅन एक्सच्या जागी झेड पुट करू शकता आणि सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या जागी काय पुट करू शकता? झेड. ओके बघा सेक स्क्वेअर एक्स ओके इंटू डी एक्स ओके याच्या जागी काय पुट करू शकतो आपण? डी झेड. देअरफॉर या हा इंटिग्रल सॉल्व करायचा, तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणून देऊया आपण. इंटिग्रल टॅन एक्स आहे की नाही इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू ई पॉवर टॅन एक्स डी एक्स. ओके हा इंटिग्रल सॉल्व करायचा. ओके तर बघा टॅन एक्सच्या ठिकाणी काय पुट केलं आपण? झेड. तर टॅन एक्सच्या ठिकाणी झेड. ओके आता बघा सेक स्क्वेअर एक्स ओके इंटू डी एक्स याच्या जागी काय लिहिणार आपण? डी झेड ठीक आहे नाही. तर ई पॉवर सुरुवातीला ई पॉवर टॅन एक्सच्या ठिकाणी काय? झेड. ओके आणि सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या जागी काय लिहिणार आपण? डी झेड. आता इंटिग्रल काय झालं? रिड्यूस झालं. इंटिग्रल काय झालं? रिड्यूस झालं. म्हणजे पुटिंगचा अर्थ काय की इंटिग्रल काय करू शकतो आपण? रिड्यूस करू शकतो. आता बघा हा तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे, हा अल्जेब्रिक आहे, हा एक्सपोनेन्शियल आहे. तर अल्जेब्रिक इथे लिहिला, एक्सपोनेन्शियल इथे लिहिला. अल्जेब्रिकचा मी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह करणार. झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड 1, 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ई पॉवर झेडचं इंटिग्रल ई पॉवर झेड, अगेन ई पॉवर झेडचं इंटिग्रल अगेन ई पॉवर झेड. ओके मग काय करायचं? असं क्रॉसिंग करायचं. ओके क्रॉसिंग केल्यानंतर साईन प्लस मायनस अशा साईन चालू द्यायचा. ओके सर्वप्रथम ही साईन लिहून घ्यायची प्लस. ओके नंतर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं झेड इंटू ई पॉवर झेड. सर्वप्रथम ही साईन लिहून घ्यायची मायनस. ओके नंतर या कॉन्स्टंट आणि ई पॉवर झेडचं मल्टिप्लाय म्हणजे 1 इंटू ई पॉवर झेड. झेड ई पॉवर झेड मायनस ई पॉवर झेड. ठीक आहे. ओके आता ही व्हॅल्यूज इंटिग्रलची इक्वेशन 1मध्ये काय करूया आपण? पुटअप करूया. ओके देअरफॉर वाय एक काम करून घेऊया. त्याच्यामध्ये पुट करण्या अगोदर आपण काय करूया? झेड रिप्लेस करून टाकूया ना, आहे की नाही. झेड काय करून टाकूया आपण? रिप्लेस करून टाकूया. बघा झेडच्या जागी काय पुट केलं होतं? टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स ई पॉवर टॅन एक्स मायनस ई पॉवर टॅन एक्स. ठीक आहे नाही. या टर्मनंतर काय करणार? झेड इज रिप्लेस बाय टॅन एक्स म्हणजे जे पुटिंग केलं होतं ते रिप्लेस केलं. आता इक्वेशनमध्ये 1मध्ये पुट करा. वाय ई पॉवर टॅन एक्स इक्वल्स टू इंटिग्रल. ओके सॉरी इंटिग्रल काय रे, तेच तर आपण सोल्युशन काढलं. टॅन एक्स ई पॉवर टॅन एक्स मायनस ई पॉवर टॅन एक्स प्लस सी. ई पॉवर टॅन एक्स कॉमन दिसतो, कॉमन घेऊन घ्या. ई पॉवर टॅन एक्स कॉमन काढला. वॉट रिमेन्स? टॅन एक्स मायनस 1 प्लस सी वाय इंटू ई पॉवर टॅन एक्स. आता बघा इथे टॅन एक्स आहे, इथे टॅन एक्स आहे. थ्रूआउट इक्वेशनने डिवाइड करा तर लेफ्ट हँड साईडला फक्त काय राहिलं? वाय. ओके इथे काय राहिला? टॅन एक्स मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी डिवायडेड बाय ई पॉवर टॅन एक्स. ओके परत बघा याला सोल्युशन सॉल्व करून घ्या. वाय इक्वल्स टू टॅन एक्स मायनस 1 ओके ब्रॅकेट व्यवस्थित ब्रॅकेट द्यायचे प्लस सी. बघा हा जर पार्ट वर गेला तर काय होणार? ई पॉवर मायनस ऑफ टॅन एक्स.
तर दिस विल बी द युअर सोल्युशन ऑफ अ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. कारण की मी वर्कशीटमध्ये असे पुटिंगचे प्रॉब्लेम्स दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला असं नको व्हायला की सरांनी हे शिकवलं नाही. प्रत्येक गोष्टी बेटा आपण घेणार आहे, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा आता आपण पुन्हा एक सेकंड एक्झाम्पल बघूया. ओके, त्यानंतर मग आपण एक नवीन टाईप सुरू करू. ओके, तर बघा सेकंड एक्झाम्पल. dr प्लस ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स r इंटू कॉट थिटा. बघा आर आणि थिटा व्हेरिएबल आहे. ओके, नेहमी एक्स आणि वाय व्हेरिएबल्स राहत नाही, नेहमी एक्स आणि वाय व्हेरिएबल्स राहत नाही. इथे आर आणि थिटा आहे. बघा कॉट थिटा प्लस साइन ऑफ 2 थिटा इंटू डी थिटा इक्वल्स टू 0. एक काम करूया. बघा आणखी एक मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो, ज्यामुळे तुमचा टाईम वाचणार आणि काय होणार, कन्फ्युजन नाही होणार. कसं आहे ना की जेव्हा आपण आता डिफरन्शियल इक्वेशन शिकत आहे, आपण 2च व्हेरिएबल जास्त बघत आहे. कोणता, एक्स वाय. कोणता बघत आहे बेटा, एक्स वाय. तर आपण काय करूया ना, सर्वप्रथम काय करू, याला नाही का ॲडजस्ट करूया. ओके, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, dy बाय dx प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. ओके, सर्वप्रथम काय करूया आपण, या फॉर्मॅटमध्ये याला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करूया. बघा dr डिवायडेड बाय डी थिटा. ओके, एक काम करूया आपण आता. बघा इथे असं होऊ शकते का, आपण काय करूया आता, आर व्हेरिएबल रिप्लेस बाय वाय करूया आणि थिटा व्हेरिएबल रिप्लेस बाय एक्स करूया. या गिवन इक्वेशनमध्ये काय करूया आपण, आर इज रिप्लेस बाय वाय आणि थिटा इज रिप्लेस बाय एक्स. म्हणजे जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे तो एक्स वाय व्हेरिएबलमध्ये येणार. ओके, मग तुम्ही एक्स वाय व्हेरिएबल कसं राहते ना, तुमच्या ते दिमागात ठरलेलं आहे एक्स वाय, तर तुम्ही सोल्युशन काढून घ्यायचं. मग जेव्हा डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड होते, तर मग पुन्हा हे रिप्लेस करून टाकायचे. तर बघा काय होणार आहे, डी वाय प्लस बघा 2 टाइम्स वाय इंटू कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ 2x इंटू डी एक्स इक्वल्स टू 0. आता एक्स वाय व्हेरिएबलमध्ये आलं ना, आता बघा तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. म्हणजे आता हे तुमच्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं झालं. एक्स वाय आपण नेहमी करतो ना, म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं, कारण की कसं होते मग आपण थोडंसं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह करताना आर थिटा व्हेरिएबल राहिलं ना, तर आपल्याला जास्त कन्फ्युजन राहते. आपल्या कसं माइंडला एक्स वाय व्हेरिएबलची सवय राहते, म्हणून मी काय केलं, रिप्लेस. आता बघा, आता मला dy बाय डी एक्सची अवेलेबिलिटी करून द्यावं लागेल. ओके, तर मी काय करतो, थ्रू आउट इक्वेशन डी एक्सनी काय करतो, डिवाइड करतो. देअरफॉर dy बाय डी एक्स. ओके, बघा इथे जर मी डी एक्सनी डिवाइड केलं तर डी एक्स कॅन्सल होऊन जातो. म्हणजे काय राहतो इथे फक्त 2y इंटू कॉस एक्स प्लस साइन ऑफ 2x इक्वल्स टू 0. 0ला कशाने पण डिवाइड केलं तर काही फरक पडणार नाही. देअरफॉर बघा आता dy बाय डी एक्स प्लस 2 टाइम्स कॉस एक्स इंटू वाय लिहू शकतो इक्वल्स टू मायनस ऑफ साइन ऑफ 2x. आहे की नाही. मला इथे एक्स पाहिजे, इथे कॉस ऑफ एक्स आहे ना, वाय लिहिला मी कॉस ऑफ एक्स. बघा मला पी ऑफ एक्स पाहिजे होता, क्यू ऑफ एक्स पाहिजे होता, म्हणून हा काय केला मी इकडे शिफ्ट केला. ओके, आता बघा पी ऑफ एक्स काय मिळालं तुम्हाला, कॉस एक्स. ओके, आणि क्यू ऑफ एक्स काय मिळाला तुम्हाला, मायनस साइन ऑफ 2x. सर्वप्रथम आपलं काय काम आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करणे. ई पॉवर इंटिग्रल कॉस एक्स डी एक्स. ओके, कॉस आहे की कॉट आहे, तेच तर म्हणत आहे मी. इथं बघा बेटा, इथं कॉट आहे बेटा, इथं काय कॉट आहे. ओके, तर बघा इथं टी करा, इथं टी करा, इथं टी करा. ओके, इथं टी करा, सॉरी हां. देअरफॉर इक्वल्स टू, तेच तर म्हटलं मी, इथं कॉट घेतलं, इकडं कसं काय, इथे पण टी करावं लागणार. हां, ई पॉवर इंटिग्रल कॉट म्हणजे काय रे, कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स डी एक्स. आलं लक्षात. हे काहीतरी चुकत आहे असं तुम्हाला वाटत आहे का रे, मला तर वाटत आहे काहीतरी चुकत आहे. कुठे चुकत आहे सांग का, हे बघा इथं 2y इंटू कॉट थिटा होता ना. ओके सर,
टू इंटू कॉट एक्स हा झाला आपला पी ऑफ एक्स. ओके, इंटू वाय पाहिजे नाही इथं, इंटू वाय पाहिजे. ओके, म्हणजे आपला पी ऑफ एक्स काय झाला 2 टाइम्स, पी ऑफ एक्स काय झाला 2 टाइम्स कॉट एक्स. कारण की पी ऑफ एक्स म्हणजे काय वाय सोडून आहे की नाही, वाय सोडून जे काही तिथे अवेलेबल राहते कॉन्स्टंट राहो की फंक्शन इन एक्स राहा तो काय होते पी ऑफ एक्स. म्हणून काय झालं 2 टाइम्स ऑफ कॉट एक्स. ओके ओके, तर बघा हा 2 टाइम्स कॉट एक्सचा आपण जर इथं पी ऑफ एक्स जर घेतला तर हा 2 बाहेर येणार ना, आहे की नाही. आता कॉट एक्सला असं लिहू शकतो बघा. आता बघा हा साइन एक्स काय झाला फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवर अवेलेबल आहे कॉस एक्स म्हणजे ई पॉवर लॉग ऑफ साइन एक्स. ओके, हा 2 इथे ॲडजस्ट करावा लागेल, पुन्हा इथे ॲडजस्ट करावं लागेल. ओके, आता बघा ई पॉवर लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स. लॉगची मी प्रॉपर्टी यूज केली कोणती, लॉग ए बी जर राहिलं तर लॉग बीचा पॉवर ए. ओके, ई आणि लॉगचं कधीच पटत नसते तर याला आपण काय करायचं, त्रास नाही द्यायचा, त्यांना इकडे तिकडे करून टाकायचं. इंटिग्रेटिंग फॅक्टर आता तुम्ही काय केलं फाइंड आउट केलं. आता सोल्युशनची वेळ आली आहे. तर बघा वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय फाइंड आउट केलं, साइन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्स तुमच्याकडं काय आहे बघून घेऊ द्या एकदा मला. क्यू ऑफ एक्स काय आहे आपल्याकडं मायनस साइन 2x. क्यू ऑफ एक्स काय आपल्याकडं मायनस साइन 2x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय साइन स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस सी. ठीक आहे, सर्वप्रथम काय करू, ही मायनसची साईन बाहेर काढून घेऊया. इंटिग्रल साइन ऑफ 2x इंटू साइन स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस सी. ठीक आहे, बघा आता साइन 2 थीटा म्हणजे किंवा साइन 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथं लक्षात साइन किंवा असंही म्हणू शकता आपण, हा एक्स व्हेरिएबलमध्ये फॉर्म्युला लिहिला ना, हां साइन 2 थीटा इक्वल्स टू सॉरी साइन 2x इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. तर पुट करा -1 साइन 2xच्या जागी काय लिहायचं 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथं लक्षात साइन 2 थीटा 2 साइन थीटा इंटू अरे गडबड काय बरं होत आहे, एक मिनिट मला. साइन 2 थीटा इक्वल्स टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. अच्छा हां, म्हणजे बघा साइन ऑफ 2x इक्वल्स टू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, हा फॉर्म्युला आहे साइन 2x. तर बघा -1 साइन 2xच्या जागी काय लिहिणार मी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. अच्छा, असं कसं नाही आहे, साइन स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस सी. बघा आता हा 2 कॉन्स्टंट बाहेर आहे तर -2 झाला. आता बघा साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स साइन ऑफ क्यूब एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स प्लस सी. बघा मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे तुम्हाला. एफ पॉवर एन ऑफ एक्स जर असेल, फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह साईडला ॲडजस्ट असेल तर फंक्शनचा पॉवर n+1 डिवायडेड बाय n+1. ओके, फंक्शन काय इथे एफ ऑफ साइन ऑफ एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे तर काय करायचं -2. ओके, फंक्शन काय साइन n+1 म्हणजे 3+1 डिवायडेड बाय 3+1 प्लस सी. ओके, इक्वल्स टू -2 3+1 4 म्हणजे -2/4 म्हणजे साइन पॉवर 4 ऑफ एक्स प्लस सी वाय साइन स्क्वेअर एक्स. ओके, बघा थोडंसं आपण याला हे करावं लागणार आहे, डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स करा. y इक्वल्स टू -2/4 -1/2. ओके, बघा साइन पॉवर 4 ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस सी डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स. ठीक आहे नाही, y इक्वल्स टू -1/2. इथे काय राहणार बेटा साइन स्क्वेअर ऑफ एक्स, कारण की कॅन्सल होऊन जाणार. सी साइन, ठीक आहे खालीच राहू दे, याला काही आपण ॲडजस्ट नाही करू. साइन स्क्वेअर एक्स किंवा असंही ठेवलं तरी चालते. ऑप्शन पाहून, आता ह्या ज्या गोष्टी आहे ना ऑप्शन पाहून करायच्या. ओके, या ज्या गोष्टी आहे ना ऑप्शन पाहून करण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा अशा प्रकारे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपलं पूर्ण झालं आता मी म्हणू शकतो. ओके, तर बघा आता नेक्स्ट फॉर्म शिकूया आपण. तर बघा मित्रांनो, आता एक नवीन आपण प्रकार शिकणार आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. तर त्या प्रकाराचं नाव आहे
बर्नौलीस डिफरन्शियल इक्वेशन. बर्नौलीस डिफरन्शियल इक्वेशन. तर ॲक्च्युली ना बर्नौलीस डिफरन्शियल इक्वेशन रिड्युसिबल फॉर्म आहे. म्हणजे ह्या बर्नौलीस इक्वेशनला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. नंतर त्याचं मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर कन्वर्ट झाला बर्नौली तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की रिड्युसेबल टू लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर आता बघा जनरल फॉर्म ऑफ बर्नौलीस इक्वेशन. जनरल फॉर्म काय आहे? dy बाय dx प्लस p ऑफ x इंटू वाय इक्वल्स टू q ऑफ x इंटू वाय पॉवर n. आता हा जो काही वाय पॉवर n आहे हा एक्स्ट्रा आहे. ओके. कारण की लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा काय फॉर्म आहे? dy बाय dx प्लस p ऑफ x इंटू वाय इक्वल्स टू q ऑफ x इंटू इथे काहीच नाही आहे. तर बर्नौलीमध्ये या वाय पॉवर एनच्या प्रेझेन्समुळे हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा काय झाला? बर्नौलीस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मग बर्नौलीनं काय केलं? आता आपल्याला वाय पॉवर एन तो नाही को, तर मग काय करायचं? थ्रू आउट इक्वेशन काय करायचं? डिवाइड 1 बाय वाय पॉवर एन dy बाय dx प्लस p ऑफ x इंटू वाय डिवायडेड बाय वाय पॉवर n इक्वल्स टू q ऑफ x. मग बर्नौलीनं सजेस्ट केलं बघा ही जी मिडल टर्म असते या मिडल टर्ममध्ये पी ऑफ एक्स सोडून जे काही प्रेझेंट आहे तुमच्याकडं काय प्रेझेंट आहे? वाय डिवायडेड बाय वाय पॉवर एन इक्वल्स टू थर्ड व्हेरिएबल झेड पुट करून द्या. बघा बर्नौली काय म्हणतो? ठीक आहे तुम्हाला वाय पॉवर एन नाही पाहिजे ना माझं इक्वेशन म्हणजे तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करा? डिवाइड करा. ओके. डिवाइड केल्यानंतर जी काही मिडल टर्म राहते या मिडल टर्ममध्ये पी ऑफ एक्स सोडून जो काय राहतो तो थर्ड व्हेरिएबलमध्ये पुट करा आणि मग तुम्ही तुमची लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची मेथड फॉलो करा. हे त्याचं सजेशन आहे. ओके. आता बघा मग एक्झाम्पल बघूया की त्यांनी जे सजेशन दिलेलं आहे ते खरंच फॉलो होणार का? नक्कीच व्हायलाच पाहिजे. बघा dy बाय dx प्लस x इंटू वाय इक्वल्स टू एक्स क्यूब वाय क्यूब. म्हणजे हा वाय क्यूब काय करायचा आहे? अकॉर्डिंग टू द त्याच्या सजेशननुसार हा नाही पाहिजे. डिवाइड करा. थ्रू आउट इक्वेशन डिवाइड करा. 1 बाय वाय क्यूब dy बाय dx आलं लक्षात प्लस x इंटू वाय डिवायडेड बाय वाय क्यूब. राईट हँड साईडला फक्त एक्स क्यूब राहिला. मग काय म्हटलं? मिडल टर्ममध्ये पी ऑफ एक्स सोडून जो काही टर्म उरलेला असतो त्याच्या ठिकाणी काय पुट करायचं रे? थर्ड व्हेरिएबल काय पुट केला आपण? झेड. तर बघा वाय आपण वाय क्यूब 1 बाय वाय स्क्वेअर झाला इक्वल्स टू झेड. ओके. याला वाय पॉवर -2 इक्वल्स टू झेड पण लिहू शकतो. आता काय करायचं? डिफरन्शिएट. ओके. बघा -2 इंटू वाय पॉवर -2 -1 इंटू dy बाय dx राईट हँड साईडला dz बाय dx. सिम्पल फॉर्म्युला वापरला रे. वाय पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह n इंटू वाय पॉवर n-1. सिम्पल फॉर्म्युला. ओके. आता बघा याला जस्ट ॲडजस्ट करा. आता बघा हे मी इकडं घेऊन चाललो. ओके. बघा -2 वाय पॉवर -3 dy बाय dx इक्वल्स टू dz बाय dx. ओके. तर बघा आता -2 वाय क्यूब dy बाय dx इक्वल्स टू dz बाय dx. बघा आता काय ना पुटिंग केल्यानंतर नाही का या टर्मकडे लक्ष द्यायचं. का बरं लक्ष द्यायचं? कारण की पुटिंग केल्यानंतर ही टर्म फॉर्म होते. बघा इथं टर्म फॉर्म दिसत आहे तुम्हाला. टर्म फॉर्म होण्याचे चान्सेस मॅक्सिमम. फक्त हा -2 काय करावं लागेल? आपल्याला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे 1 बाय वाय क्यूब dy बाय dx -2 मी इथे शिफ्ट केला तर हा झाला -1/2 dz बाय dx. आलं लक्षात? ही जे पुटिंग आहे या पुटिंगमुळे काय होतं ना की ही जे इथं टर्म राहते ना तिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट म्हणजे ही टर्म ॲडजस्ट होणार. जेव्हा तुम्ही हे पुट करणार तर ही टर्म ॲडजस्ट होणार म्हणजे होणारच. बघा ॲडजस्ट झाली. ओके. आता काय करायचं? मग याच्या जागी हे पुट करायचं. ओके. देअरफॉर -1/2 dz बाय dx प्लस ओके वाय अपॉन वाय पॉवर क्यूबच्या जागी काय आहे? झेड. ओके. इंटू एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब. बघा आता तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये येत आहे. थोडा तो येऊन राहिला. बघा स्टँडर्ड फॉर्म बघा dy बाय
डी एक्स प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. इथं काय आहे ना, व्हेरिएबल वायच्या ठिकाणी झेड आहे, म्हणजे काय होणार डी झेड बाय डी एक्स प्लस पी ऑफ एक्स इंटू झेड इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. वायच्या ठिकाणी काय फक्त झेड. बरं, परंतु हा -1/2 नको ना आपल्याला, तर मग काय करणार आपण, -2नी काय करणार मल्टिप्लायर. -2नी जर मी इथं मल्टिप्लाय केलं किती -2नी, तर हा -2 मायनस मायनस गेट कॅन्सल, 2 आणि 1/2 गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स डी झेड बाय डी एक्स. जर इथे जर तुम्ही -2 मल्टिप्लाय केलं तर -2 टाइम्स एक्स इंटू झेड इक्वल्स टू -2 इंटू एक्स क्यूब. थ्रूआउट इक्वेशन मल्टिप्लाय करावं लागणार की नाही, आहे की नाही, सगळीकडे तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार. आता बघा, हा झाला पी ऑफ एक्स, हा झाला क्यू ऑफ एक्स. बस इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करा. तर बघा, आता आपल्याला पी ऑफ एक्स मिळाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू ई पॉवर -2 बाहेर घेतो, इंटिग्रल एक्स इंटू डी एक्स. देअरफॉर ई पॉवर -2 एक्स स्क्वेअर बाय 2 टू गेट कॅन्सल, ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज नथिंग बट इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, आता या इंटिग्रेटिंग फॅक्टर काय करायचं, सोल्युशन काढायचं. ओके, आता आपण झेडमध्ये करावं लागलं आपल्याला. झेड इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रल क्यू ऑफ एक्स म्हणजे -2 एक्स क्यूब ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. तर बघा, आता आपल्याला करावं लागणार आहे झेड ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू -2 बाहेर इंटिग्रल एक्स क्यूब ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. याला इक्वेशन 1. आता बघा, यामध्ये आपल्याला हा इंटिग्रल सॉल्व करायचा आहे. तर हा इंटिग्रल सॉल्व करायला बघा, इकडे घेऊया आपण एक्स क्यूब ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. तर काय करू आपण, एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टी पुट करूया, नाही मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टी पुट करूया इथे. ओके, तर बघा -2x इंटू डी एक्स इक्वल्स टू डी टी. ओके, तर बघा आता एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू -1/2 इंटू डी टी लिहिता येणार मला. ओके, तर आता हा जो काही आपला इक्वेशन आहे गिवन, ओके, याला असं लिहू शकतो का मी, एक्स स्क्वेअर ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. का नाही लिहू शकत. आता बघा, आता हे पुट करा. ओके, बघा इंटिग्रल इक्वल्स टू बघा एक्स इंटू, हे बघा एक्स इंटू डी एक्सच्या जागी काय पुट करायचं आहे आपल्याला, -1/2 इंटू डी टी टी. ओके, आणि एक्स स्क्वेअरच्या जागी काय पुट करायचं आहे, मायनस. आता -t होणार आहे की नाही, एक्स स्क्वेअरच्या जागी काय होणार, -t होणार. येता येईल लक्षात, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय होणार, -t होणार. ओके, तर या एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी मी कुठं केलं -t, कारण की हा मायनस मग मला इकडे शिफ्ट करावं लागणार. ओके, तर ई पॉवर मायनस नाही, कारण की -x स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे टी. ओके, डी एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं, -1/2 इंटू डी टी. बघा परत एकदा सांगतो, आपण -x स्क्वेअर इक्वल्स टू 2 पुट केलं, मग तर काय केलं आपण, डिफरन्शिएट केलं, -2x इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. मग काय केलं आपण, एक्स डी एक्स इकडे ठेवला, -2 इकडे शिफ्ट केलं. मग याला आपण असं लिहून घेतलं एक्स स्क्वेअर ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, आता बघा एक्स डी एक्सच्या जागी आपल्याकडं -1/2 इंटू डी टी आहे, म्हणूनच आपण तसं ॲडजस्ट केलं. ओके, तर एक्स स्क्वेअरच्या जागी ठिकाणी आपल्याकडं -t इथून अवेलेबल होऊ शकते, -t ई पॉवर टी -1/2. आता बघा, मग मायनस गेट कॅन्सल, 1/2 बाहेर, इथे काय आलं टी इंटू ई पॉवर टी इंटू डी टी. मग आता हा इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक आहे. टी लिहिला इथे, ई पॉवर टी इथे लिहायचा, इथे 1 इथे 0, इथे ई पॉवर टी इथे ई पॉवर टी, वर डेरिव्हेटिव्ह खाली इंटिग्रेशन, असे क्रॉसेस लावायचे, प्लस मायनस साईन द्यायचं. टी ई पॉवर टी मायनस ई पॉवर टी म्हणजे ई पॉवर टी टी मायनस 1. ओके, देअरफॉर इक्वल्स टू 1/2 इंटू ई पॉवर टी टी मायनस 1. ओके, शेवटी काय करायचं, टी रिप्लेस करायचा आहे आपल्याला, शेवटी काय करायचं, टी रिप्लेस करायचं. बघा इक्वल्स टू 1/2 ई पॉवर टीच्या ठिकाणी -x स्क्वेअर, टीच्या ठिकाणी -x स्क्वेअर -1. ओके, म्हणजे या इंटिग्रेशनचा ॲन्सर हे आला फायनली. तर इथं पुट करा झेड ई पॉवर -x स्क्वेअर इक्वल्स टू -2. बघा 1/2 ई पॉवर -x स्क्वेअर -x स्क्वेअर -1. आलं लक्षात. आता बघा 2 गेट कॅन्सल, फक्त इथे -1 राहिला, ई पॉवर -x स्क्वेअर प्लस सी पाहिजे ना. हो का बरं विसरता हो सर तुम्ही, होते रे बाबा कधी कधी, मी पण विसरू शकतो. आता बघा फायनल सोल्युशन.
ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअरनी काय करा, डिवाईड करा, म्हणजे -1 मायनस एक्सचा स्क्वेअर -1 प्लस सी. ठीक आहे. झेड इक्वल्स टू, आता बघा -1, आता या ब्रॅकेटमधून -1 जर साईन बाहेर काढली तर काय राहते, एक्सचा स्क्वेअर +1 प्लस सी. म्हणजे काय झालं इक्वेशन, झेड इक्वल्स टू एक्सचा स्क्वेअर +1 प्लस सी. आणि आता आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, झेड. आता काय रिप्लेस करायचं आहे, वाय. काय पुट केलं होतं आपण, 1/y², आहे की नाही, 1/y² इक्वल्स टू झेड पुट केलं होतं. तर झेडच्या ठिकाणी ते रिप्लेस करून टाका. काय, 1/y² इक्वल्स टू x² +1 प्लस सी. ओके. जर अशा प्रकारे जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर बाबा पॉसिबल आहे, अदरवाईज खूप कठीण आहे रे बाबा. आलं लक्षात. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. तर बघा, परत एक एक्झाम्पल घेऊन घेऊया आपण, म्हणजे हा फॉर्म तुमचा पक्का होऊन जाणार. ओके. बघा, परत एक एक्झाम्पल घेऊया आपण बर्नॉलीज डिफरन्शियल इक्वेशनवर. तर बघा, x इंटू dy/dx प्लस y इंटू log y इक्वल्स टू x इंटू y e पॉवर x. सोल्युशन. हा y आपल्याला इकडे नको आहे, तर वायने काय करा, मल्टिप्लाय, म्हणजे इकडे झालं x/y, आहे की नाही. आपण काय करू बघा, इथे आपल्याला x पण नको आहे, इथे आपल्याला y पण नको आहे, म्हणून आपण काय करू, x/y काय करू, थ्रू आउट इक्वेशन डिवाईड करू, आहे की नाही. तर बघा, इथं आपण xला x/y डिवाईड केलं तर dy/dx राहिलं. इथे log y डिवायडेड बाय x इंटू y इक्वल्स टू xy डिवाइड केलं तर इकडे e पॉवर x. इथे x गेट कॅन्सल, 1/y इंटू dy/dx राहिलं, प्लस इथे y गेट कॅन्सल. ओके. 1/x इंटू काय राहिलं इथे, log y इक्वल्स टू e पॉवर x. तेच मग मिडल टर्ममध्ये या टर्मच्या जागी आपण काय करणार, आता थर्ड व्हेरिएबल पुट करणार, log ऑफ y इक्वल्स टू z. आता काय यायचं मग, डिफरन्शिएशन, log y 1/y dy/dx इक्वल्स टू dz/dx. बघा, या पुटिंगमुळे ही टर्म तयार झाली का नाही, झाली ना तयार. मग या टर्मच्या ठिकाणी काय पुट करा, dz/dx, म्हणून हा इक्वेशन तयार होणार, dz/dx प्लस 1/x log yच्या ठिकाणी z इक्वल्स टू e पॉवर x. बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आला. p ऑफ x तुमच्याकडं काय आहे, 1/x, q ऑफ x तुमच्याकडं काय आहे, e पॉवर x. मग टाका ना हो व्हॅल्यू, p ऑफ x इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e पॉवर इंटिग्रल 1/x इंटू dx e पॉवर इंटिग्रल 1/x इंटिग्रल log ऑफ x. ई आणि लॉगची पक्की दुश्मनी, ई लॉग गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स x, इंटिग्रेटिंग फॅक्टर आलं x. जनरल सोल्युशन फाइंड आउट करा आता. therefore z इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रल q ऑफ x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस c. z इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलं, x इक्वल्स टू q ऑफ x. q ऑफ x किती आहे, e पॉवर x आहे ना, e पॉवर x इंटिग्रेटिंग फॅक्टर x dx प्लस. याला कसं सॉल्व करायचं, x लिहायचं, इथं e पॉवर x लिहायचं, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, e पॉवर x चा इंटिग्रल, पुन्हा e पॉवर x चा इंटिग्रल, क्रॉसेस अँड मेक द साईन प्लस मायनस. पहिले प्लस साईन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x इंटू ई पॉवर एक्स. पहिले निगेटिव्ह साईन घेऊन घ्यायची, नंतर 1चा आणि ई पॉवर एक्सचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ई पॉवर एक्स जर कॉमन काढला तर x -1 राहिला. तर पुढे झेड इंटू एक्स, याचा इंटिग्रल किती आला, ई पॉवर एक्स x -1 प्लस सी. झेड रिप्लेस करून टाका, झेड इक्वल्स टू काय पुट केला होता, log y. देअरफॉर log ऑफ y इंटू एक्स इक्वल्स टू ई पॉवर एक्स x -1 प्लस सी. दिस इज द सोल्युशन. ओके. तर अशा प्रकारे बाबा तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. बघा,
प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय होणार नाही आहे, कारण की हे मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी सॉल्व करू शकत आहे. नाही तर मी पण कुठं यार. प्रॅक्टिस. मी काही तर अरे मला एवढी प्रॅक्टिस झालेली आहे ना, माझा हात ॲटोमॅटिक चालायला लागतो विदाऊट स्टॉप माझा हात ॲटोमॅटिक चालायला लागतो. फक्त जेव्हा जेव्हा तुम्हाला इंटिग्रल असं वाटतं की सॉल्व करता नाहीत, तर तिथं पुटिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि तुम्ही जेव्हा पुट करताना तर ती क्वेश्चन तसा फ्रेमच होतो रे. जेव्हा ते पुटिंग राहतात ना, तो तसा क्वेश्चन फ्रेमच होती की त्याच्या जागी ती टर्म ॲडजस्टच होऊन जाते. ओके. तर बघा, अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ लेक्चर संपतो आहे. नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक शिकूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी नेक्स्ट व्हिडिओ.